आपण प्रार्थना करूयात. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार तू विसरू नकोस. सदैव आमचा उपकार करणाऱ्या आमच्या स्वर्गीय पित्या, आज आम्ही तुझ्या नावाचा गौरव करतो, तुला धन्यवाद देतो. गत सप्तभर तू आम्हाला सांभाळलंस, तुझ्या कृपेमध्ये राखलंस, सहाय्य पुरवलीस, शक्ती दिलीस आणि सप्तकभर सांभाळ करून आज पुन्हा एक वार या शब्दात दिवशी पुनरुत्थान दिनानंतरचा हा पहिल्या रविवारी तुझी उपासना करण्याची संधी तू आम्हाला प्राप्त करून दिलीस. या तुझ्या सर्व दयेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय परमेश्वरा, पुन्हा एक वार आम्ही स्मरण करतो, 2000 वर्षापूर्वी बागेतील ती धनवंतांची कबर ही रिकामी झाली. ख्रिस्त मरणावर विजय मिळून मृत्यूंजयहून पुनरुत्थित झाला. त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी पुन्हा एक वार आम्ही ह्या ठिकाणी जमा झालेलो आहोत. यास परमेश्वरा, या उपासनेमध्ये आम्ही तुझे स्तोत्र वाचू, तुझे गीतं गाऊ, तुझी प्रार्थना करू, तुझं वचन ऐकू, त्यावर मनन करू. ही संपूर्ण उपासना आम्हा प्रत्येकासाठी आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी तो आमचं सहाय्य कर. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो आहे. आमेन. प्रियानो, यावेळेस आपण देवाचं स्तवन करूया, गीत गाऊन त्याची उपासना आराधना करूया. स्तोत्रकर्ता 52 स्तोत्रामध्ये दावीद राजा आम्हाला सांगतो, प्रभात समय तुझे वात्सल्य आणि प्रतिरात्री तुझी सत्यता वाकगणे किती चांगले आहे. दशतंतू वाद्य, सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे किती चांगले आहे. यावेळेस आपण गीताद्वारे प्रभूची उपकार स्तुती करूया, त्याला धन्यवाद देऊया. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, आपण सर्वजण मिळून गाऊया. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे गोड मनाला, नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा सर्वदा, मुखी घेऊ सदा सर्वदा. नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा सर्वदा. किती अळवू मी देवा तुला, किती अळवू मी देवा तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. प्रीत तुझी आहे आगळी, प्रीत तुझी आहे आगळी, जगी मानवासी संभाळी, जगी मानवासी संभाळी. दूत होसाना म्हणती तुला, दूत होसाना म्हणती तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा
येशूचे सांगू जगाला, नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू जगी तारणा, ख्रिस्त येशू जगी तारणा, नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू जगी तारणा, आम्हा पाप्यास तारावयाला, आम्हा पाप्यास तारावयाला, तू आहे जगावे गळा, 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 आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगावे गळा, तू आहे जगावे गळा, तू आहे जगावे गळा, तू आहे जगावे गळा. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्मेच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याजवर संपूर्ण अंतकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्या आसारी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभो, आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यास तो असो. आजच्यासाठी नेमलेली सार प्रार्थना यावेळेस आपण करणार आहोत. आजच्यासाठी नेमण्यात आलेली सार प्रार्थना, पुनरुत्थान दिनानंतरचा पहिला रविवार. हे देवा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने मरण स्वीकारून मृत्यूचे वर्चस्व नष्ट केले. पुनरुत्थित होऊन त्याने सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केला आणि आमच्या मनी नवी आशा फुलवली. मृत्यूवरील ख्रिस्ताच्या विजयाची सुवार्ता आम्ही सर्वत्र सांगावी आणि त्याची शांती आमच्या हृदयी सदैव राहावी असे तू कृपेने कर. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. पुनरुत्थान दिनानंतरचा हा पहिला रविवार आणि आजच्या दिवसासाठी जे विशेष शास्त्रपाठ नेमण्यात आले आहेत त्याचे यावेळेस वाचन होईल. सर्वप्रथम स्तोत्राचं आपण वाचन करणार आहोत. मृत्युंजय पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नामामध्ये आपणा सर्वांना प्रीतीचा सलाम. प्रियांनो, आज पुनरुत्थान नंतरचा पहिला रविवार
आणि त्यासाठी निवडण्यात आलेला शास्त्रपाठ आपण वाचणार आहोत. पवित्र शास्त्रातील जुन्या करारामधून स्तोत्रसंहिता 51 संपूर्ण स्तोत्र आपण वाचणार आहोत. जुन्या करारामध्ये पान क्रमांक 691 स्तोत्रसंहिता 51. शुद्धतेसाठी प्रार्थना. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. एजोबाने माझे पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन. मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्या पुढून घालून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझा उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाही तर तो मी केला असता. होमबलीही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन शिवणेचे हित कर. यरूशलेमेचे कोट बांधून काढ, म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ होमबली, निशेष होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील. वाचलेली सर्व वचने देवा ते आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू परमेश्वराला मान, महिमा, गौरव आता सदा आणि सर्वदा असो. आमेन. जुना करार उत्पत्ती याचा 3रा अध्याय 1 ते 7 वचन. उत्पत्ती याचा 3रा अध्याय 1 ते 7 वचन. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत
असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याला मान महिमा यथायोग्य प्राप्त हो. आमीन. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण नव्या करारातून पत्राचं वाचन करणार आहोत. करंथीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि वचन 50 ते 57 हे वाचन करणार आहोत. पान क्रमांक 243. करंथीकरास पहिले पत्र. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हास एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा. कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे, असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो. देवबाप वाचलेली सर्व वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव युगानुयुग असो. आमेन. शुभवर्तमान. आजच्या दिवसाकरता नेमण्यात आलेलं शुभवर्तमान योहानकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. योहानकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे कृपा तू दे सुवा सदा पाळाया. येशू आला तेव्हा त्याला कळले की त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहेत. बेथानी यरुशलेमेजवळ म्हणजे तेथून पाऊण कोसावर होती. तेथे यहूद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरिया यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आता जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत असलेला प्रत्येक जण जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरिला आहे. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. यावेळेस जो सिद्धांत संग्रह आहे तो आपण सर्वजण विश्वासानं एकत्रित प्रगट करूयात.
सर्व समर्थ एकच देव जो पिता आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता त्यावर मी विश्वास ठेवतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला देवापासून देव प्रकाशापासून प्रकाश खऱ्या देवापासून खरा देव जो जनित आहे कृत नाही जो पित्याच्या तत्वाचा आहे ज्याच्याद्वारे अवघे झाले जो आम्हा मनुष्यांसाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियापासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला कृषी दिले ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे आणि जो जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही त्यावर विश्वास ठेवतो आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र या ज्याचे आराधना व गौरव होते जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला त्यावर विश्वास ठेवतो आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेषित एकलेसीविषयी विश्वास धरतो पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे हे मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन याची मी प्रतीक्षा करतो आमेन. प्रार्थना करूयात. प्रेमळ स्वर्गीय पित्या आमच्या उद्धारक देवा, धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या दयेच्या आसनाजवळ येतो. देवापा, तू चांगला आहे, तुझी दया सनातन आहे. विशेष करून प्रार्थना करतो, गेले सप्ताहभर तू आमचा सांभाळ केला, प्रतिपाळ केला, आमची काळजी घेतली आणि विशेष करून तुझ्या चांगुलपणाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये देऊन आजचा हा प्रभुवार आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात तू जोडला. विशेष करून प्रार्थना करतो, या सकाळीच तुझी उपासना, आराधना, तुला गौरव देण्याची ही संधी, ही वेळ, हा क्षण आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात तू जोडला, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि विशेष करून प्रार्थना करतो आजच्या या दिवशी देवबापा तुला धन्यवाद देण्यासाठी, देवबापा तुझं गौरव करण्यासाठी, तुझी उपासना करण्यासाठी आम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलं, याबद्दल तुझे आभार मानतो. देवबापा तुझं वचन आम्हा सांगतं, देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी. यावेळेस आम्ही आमचं भरकटलेलं मन एकाग्र एकच चित्त करतो. देवबापा तुझी उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी तुझी दया आणि तुझी कृपा तू आम्हावर कर. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो, ज्या दिवसामध्ये या भयंकर परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण चालत असताना देवबापा तुझ्या सामर्थ्यशाली हाताने तू आम्हा सावरून धरलेला आहे, तुझ्या कृपेने तू आम्हास अलिप्त असं ठेवलं, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो देवबापा, आजच्या या कोरोना व्हायरस या साथीच्या रोगामध्ये अनेक देश, अनेक राज्य, अनेक शहरं आज देवबापा आरोग्याबाबतच्या सर्व समस्याने हैराण आहेत. अनेक लोक मृत्यू पावलेले आहेत, अनेक लोक दवाखान्यामध्ये आहेत. या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो देवबापा, या सर्वांवर तुझं नियंत्रण आहे. देवबापा या साथीच्या रोगाने अनेक लोक बेघर झाले आहेत, अनेक लोक स्थलांतरित आहेत, अनेक लोक आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. अशांची आम्ही आठवण करतो देवबापा. देवबापा त्यांना तुझ्या सामर्थ्याने तू भर, तुझी शांती त्यांना दे, त्यांची मानसिक, शारीरिक सर्व गरज ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तू पूर्ण कर. विशेष करून प्रार्थना करतो देवा, तुझं वचन आम्हाला सांगतो, देवाचं वचन सजीव आहे, सक्रिय आहे, ते कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. अशाच वचनाचं आज मनन आणि चिंतन होत असताना सन्माननीय पाळक साहेब यांना तुझी कृपा दे, तुझ्या आशीर्वादाचा दुप्पट वाटा त्यांच्या जीवनामध्ये दे आणि वचनाद्वारे अनेकांची भूक भागविली जावी अशी दया कृपा तू आम्हावर कर. विशेष करून आम्ही सेंट मॅथ्यू चर्च कमिटी, युवक संघ, महिला मंडळ, शाबाद शाळा
आणि सर्व लहान थोर जनांसाठी आमची प्रार्थना करतो. सर्वांना तुझ्या आशीर्वादाने तू भर. चर्चच्या माध्यमातून जे बेघर, अनाथ, विधवा, पोरके या सर्व लोकांची काळजी घेऊन चर्चच्या माध्यमातून जे अन्नदानाचं वाटप होत आहे, देवापा या सेवेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हा आवेश तुझ्याबाबतची सेवा करण्याची तू निवडलेले लोक यांना तुझी कृपा दिली आणि कमिटी मेंबरच्या माध्यमातून या लोकांची भूक तू भागवते, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कमिटी मेंबर आणि चर्चमधील सर्व जण या कार्यासाठी आपल्या स्वतःला वाहून घेतले, या सर्वांना त्यांच्या कुटुंबाला तुझ्या आशीर्वादाने तू भर. आणि देवा, तुझं वचन आम्हाला सांगतो, देवापा अशा लोकांना केलेली जी भूक, जी गरज ज्यांना भागवणार आहे, देवापा त्यांना तुझ्या आशीर्वादाने तू भरणार आहे. आणि म्हणून संत पाऊल आम्हास हे सांगतो की प्रभूमध्ये तुमचे श्रम कदापि व्यर्थ नाही. देवापा, तुझ्या मंडळीच्या माध्यमातून ही सेवा तू वृद्धिंगत कर, आशीर्वादित कर. अनेक लोकांच्या गरजा तू भागव अशी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. ही वेळ, हा समय, हा काळ आम्ही तुझ्या हाती देत येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाच्या गौरवासाठी यावेळेस आपण आणखीन एक गीत गाणार आहोत. ते गीत आपण यावेळेस ऐकूयात. प्रेज द लॉर्ड. सर्वांना ख्रिस्तात सलाम. मी अनुजा शिरसाट आपल्या पुढे एक गीत सादर करणार आहे. गीताचे बोल आहे, तेरे मार खाने से. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है. तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई है. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है. तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई है. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है. तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई है. कोई चारा अगर तुझसा नहीं,
प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू घड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू घड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. संपूर्ण जगाला ज्याची भीती वाटते, सर्व मानवजातीवर ज्याचा दरारा आहे, असा तो कोण आहे? सर्व विश्वामध्ये ज्याने आपली दहशत बसविली आहे, सर्वांवर ज्याची हुकूमत चालते, असा तो कोण? सर्व जगाला गिळंकृत करू पाहणारा, सर्वांवर आपला प्रभुत्व गाजवणारा, असा तो कोण आहे? काय काय म्हणाला? करोना? नाही प्रियानो, कोरोना हे उत्तर तुमचं चुकलेलं आहे. कोरोनापेक्षाही महाभयंकर, अति भयावह, प्रत्येक मानवावर आपला पगडा बसवणारा, प्रत्येक मानवाला स्वतःकडे ओढू पाहणारा, खेचू पाहणारा, प्रत्येक मानवाला ग्रासणारा आणि बाधणारा, असा तो कोण आहे? आता तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. त्याचं नाव म्हणजे मृत्यू. कोरोनापेक्षा भयंकर असा तो मृत्यू आपला प्रत्येकाला अटळ असा आहे. मृत्यू ज्याला कोणीही टाळू शकत नाही किंवा चुकवू शकत नाही, ज्याला कोणीही अडवू शकत नाही किंवा थोपवू शकत नाही, असा तो मृत्यू. 21व्या शतकातील प्रगत युगामध्ये आज आपण वावरत आहोत. अद्ययावत औषधोपचार आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. आपण आपल्या जीवन पद्धतीमध्ये बदल करून मृत्यूला आपण विलंब लावू शकतो, परंतु मृत्यूला कोणीही टाळू शकत नाही. तो अटळ आहे, अनिवार्य आहे, त्याला कोणी चुकवू शकत नाही. आणि म्हणूनच इब्री लोकास पत्र याचा 9वा अध्याय आणि 27वा वचन आम्हाला सांगतं, माणसांना एकदाच मरणे व नंतर त्यांचा न्याय होणे हे ठरवून दिलेलं आहे. प्रियानो, मरण हे सार्वत्रिक आहे, ते कुणालाही कधी चुकलेलं नाही. मरण अटळ आहे. त्याचप्रमाणे मरण हे सर्वांना शेवटी सारखंच आहे. याचा अर्थ एखादा मनुष्य धनाढ्य आहे किंवा श्रीमंत असो किंवा तो गरीब असो, तो राजा असो किंवा रंक असो, स्त्री असो अगर पुरुष असो, काळा असो किंवा गोरा असो, मरण आलं, मृत्यू आला की तो सर्वांना सारख्याच समांतर रेषेत एकाच पातळीवर आणून ठेवतो. आणि तो म्हणजे मृत्यूनंतर आपला प्रत्येकाला उपलब्ध होतो तो 6 फुटाचा तो खड्डा, ज्याला आपण कबर म्हणतो. प्रत्येकाला नंतर त्याच एका कबरेमध्ये जावं लागतं. ह्या भूतलावर तुम्ही किती उच्च पदावर असाल, किती बुद्धिमत्ता तुमची असेल, तुमचं नाव तुम्ही मिळवलेलं असेल, नाव लौकिक असेल, परंतु मृत्यू आला की प्रत्येकाला कबर ही ती लाभती. त्यामध्ये कुठेही फरक पडत नाही. एक प्रश्न आहे प्रियानो, हा जो मृत्यू आहे किंवा मरण आहे, याच्याविषयी आज आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत. ह्या मरणाची सुरुवात किंवा मरणाचा उगम झाला तरी कुठं, हे आपण यावेळेस पाहूयात. मरणाचा जन्म कुठं झाला हे यावेळेस बघण्याचा प्रयत्न करूयात. आणि मरण किंवा मृत्यू हे आपल्याला वाटेल, परंतु हे सैतानाकडून आलेलं नाही. दुष्कर्म किंवा दुष्कृत्य याकडून ते मरण आलेलं नाही. तर मरणाचा उगम स्वतः सर्वसमर्थ परमेश्वराकडून झालेला आहे. हे प्रथम आपण जाणून घेऊयात. मरण हे परमेश्वराकडून आलेले आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली, त्यानंतर त्याने एदेन बाग वसवली आणि आदाम हा मातीचा त्याने निर्माण केला. आदामाला सहचारिणी म्हणून त्याच्या फासळीतून त्याने हवा अशी ती निर्माण केली. आणि ज्यावेळेस आदामान हवेला निर्माण केलं, त्यावेळेस मरण म्हणजे काय ह्याची थोडी सुद्धा कल्पना या उभयतांना नव्हती. मृत्यू कशाला म्हणतात हे आदामान हवेला मुळीच ठाऊक नव्हतं. आणि त्याचा परिचय स्वतः परमेश्वर करून देत आहे.
मरणाची किंवा मृत्यूची ओळख मनुष्याला परमेश्वराने करून दिलेली आपण या ठिकाणी पाहतो. पहा, उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 16वे वचन. परमेश्वर आदामास म्हणाला, बागेतील कुठल्याही झाडाचं फळ तू यथेच्छ खा, परंतु मधल्या बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस. ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. मरणाचा पवित्र शास्त्रात सर्वप्रथम उल्लेख या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो. उत्पत्ती 2:16. स्वतः परमेश्वर सांगत आहे, ज्या दिवशी तू त्या मधल्या बऱ्या वाईटाचं झाडाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. मरणाची ओळख मनुष्याला परमेश्वराने कडून दिल्याचं आपल्याला दिसून येतं. आदामान हवेच्या निर्मितीमध्येच मरण तिथं कुठेतरी दडलेलं होतं, परंतु हे मरण सुप्त स्थितीमध्ये, निष्क्रिय स्थितीमध्ये, ज्याला इंग्लिशमध्ये आपण डॉर्मंट किंवा इनॅक्टिव्ह स्टेज, याच्यामध्ये ते मरण होतं. मरणाला कुठली विषारी नांगी नव्हती. मरण हे घातक नव्हतं, परंतु मरण त्यांच्या जीवनामध्येच दडून बसलेलं होतं. डेथ वॉज इनबिल्ट इन द लाईफ ऑफ ॲडम अँड ईव्ह. प्रियानो, ज्यावेळेस टेलिव्हिजन हे भारतामध्ये नवीनच आले, त्यावेळेस ह्या टेलिव्हिजन बरोबर एक मोठा पत्र्याचा बॉक्स मिळायचा, त्याला स्टॅबिलायझर म्हणायचे. आणि हा स्टॅबिलायझर त्या टेलिव्हिजन बरोबर लावणं अनिवार्य होतं, अत्यावश्यक होतं. त्या टेलिव्हिजनमध्ये कुठे शॉर्ट सर्किट होऊन त्या उपकरणाला कुठे उपद्रव होऊ नये म्हणून तो स्टॅबिलायझर त्याच्याबरोबर आपल्याला घ्यावा लागत असेल. परंतु जशी जशी टेलिव्हिजनच्या निर्मितीमध्ये थोडीशी प्रगती होत गेली, त्यावेळेस हा स्टॅबिलायझर हा छोट्या आकाराचा होऊन त्या टी व्हीमध्येच तो बांधला गेला. आज प्रत्येक टी व्हीला स्टॅबिलायझर आहे, परंतु तो इनबिल्ट असं म्हटलेला आहे. तो आपल्याला दिसत नाही, तो टी व्हीमध्येच असतो आणि म्हणून त्याला इनबिल्ट स्टॅबिलायझर म्हणतात. तशाच प्रकारे आदामान हवेमध्ये मरण इनबिल्ट होतं. त्यांच्या आतमध्ये ते दडलेलं होतं, ते वरून दिसत नव्हतं, कारण मरणाचा घातकपणा, मरणाची विषारी नांगी अजूनपर्यंत उघड झालेली नव्हती. डेथ वॉज इनबिल्ट इन द लाईफ ऑफ ॲडम अँड ईव्ह. आणि ह्या ठिकाणी मात्र परमेश्वराने आदामाला धोक्याचा इशारा दिला. ज्या दिवशी तू त्या मधल्या झाडाचं फळ खाशील, ज्या दिवशी त्या झाडाला तू स्पर्श करशील, त्याचं फळ तू खाशील, त्याच दिवशी हे मरण ॲक्टिवेट होईल, हे मरण सक्रिय होईल, त्याला बल प्राप्त होईल, ते शक्तिशाली होईल आणि मग ह्या मरणाची विषारी नांगी तुला डंक मारेल आणि तू खास मरशील, तुला मरण प्राप्त होईल. हा धोक्याचा इशारा परमेश्वराने त्यांना दिला होता. मरण हे इनॅक्टिव्ह किंवा निष्क्रिय अशा स्टेजमध्ये, अशा क्रियेमध्ये ते होतं. पण जर त्याने ते फळ खाल्लं, देवाची आज्ञा मोडली, त्यांच्याकडून पाप घडलं, तर हे मरण ॲक्टिवेट होणार होतं, क्रियाशील होणार होतं, त्याला एक विषारी नांगी येणार होती आणि मग ते त्यांना डंक मारून त्यांना मरण हे येणार होतं. आपण सर्वजण आजकाल क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरतो. ज्यावेळेस या क्रेडिट कार्डसाठी आपण अर्ज करतो आणि बँकेतून हे कार्ड आपल्याकडे येतं, त्यावेळेस हे कार्ड इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं. ह्याचा कुठलाच उपयोग आपल्याला करता येत नाही, कारण ते निष्क्रिय स्वरूपामध्ये असतं. मग हे कार्ड आपल्याला ATM मध्ये घेऊन जावं लागतं. तिथे काही कमांड्स येतात, त्या आपल्याला त्या ठिकाणी फॉलो कराव्या लागतात. मग त्या ठिकाणी OTP किंवा वन टाईम पासवर्ड येतो, तो आपल्याला तिथे भरावा लागतो. आपल्याला त्या ठिकाणी पिन किंवा पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर हा टाकावा लागतो. आणि ही सगळं क्रिया केल्यावर मग ते कार्ड आता ॲक्टिव्ह होतं किंवा क्रियाशील होतं आणि मगच आपल्याला ते वापरात आणण्यात येतं. आदामान हवेच्या जीवनामध्ये मरण त्याच प्रकारे होतं. ते एक इनॅक्टिव्ह, निष्क्रिय, सुप्त किंवा सुस्त अशा या अवस्थेमध्ये होतं. पण जर त्यांनी ते फळ खाल्लं असतं, देवाची आज्ञा मोडली असती, त्यांच्याकडून पाप घडलं असतं, तर हे इनॅक्टिव्ह मरण, निष्क्रिय मरण आता क्रियाशील झालं असतं, ते सक्रिय झालं असतं आणि मग मरणाची विषारी नांगी त्यांना लागली असती आणि मरण त्यांच्यामध्ये आलं असतं. नेमकं तेच झालं. ज्या क्षणी आदामान हवेने ते फळ खाल्लं, देवाची आज्ञा मोडली, त्यांच्याकडून पाप घडलं, पापाचं वेतन मरण हे सक्रिय झालं. आपल्या निद्रेतून तो जागृत झालं, त्याला एक विषारी नांगी आली, ते घातक होऊ लागलं आणि मानवजातीमध्ये मरण पसरलं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ही गोष्ट
कटाक्षाने आपल्याला लक्षात आली पाहिजे. आपण हे समजलं पाहिजे. हे रहस्य किंवा हे गूढ आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. ते रहस्य आहे, ह्या मरणाला सक्रिय कुणी केलं, त्याला बलशाली कुणी केलं, त्याला सामर्थ्यशाली कुणी केलं, हे जर आपल्याला समजलं आणि ती गोष्ट जर आपण आपल्यापासून दूर केली, त्या गोष्टीपासून आपण दूर राहिलो, अलिप्त राहिलो, तर मग त्या मरणाला आपण डिॲक्टिव्हेट करू शकतो, इनॅक्टिव्ह करू शकतो, निष्क्रिय करू शकतो. आणि मग मरणाचा कुठलाही दरारा, कुठलाही प्रभाव, कुठल्याही त्या ठिकाणी आपल्यावर मरण हावी होऊ शकत नाही, ते आपल्याला गिळंकृत करू शकत नाही. आणि म्हणून मरण क्रियाशील कसं होतं हे समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचं उत्तर देखील पवित्र शास्त्र आपल्याला देतं. संत पौल करंथीकरास पहिलं पत्र याचा 15वा अध्याय आणि 55वं वचन. संत पौल म्हणतो, अरे मरणा तुझा विजय कुठे, अरे मरणा तुझी नांगी कुठे, मरणाची नांगी पाप. येथे आपल्याला ते उत्तर मिळतं प्रियांनो. मरणाला क्रियाशील कुणी केलं, मरणाला बलशाली आणि सामर्थ्यशाली कुणी केलं, तर मरणाची नांगी पाप ही आहे. ज्या क्षणी तुमच्या हातून पाप घडतं, पापामध्ये तुम्ही सुखावला जाता, पापाच्या अंगीकाराला तुम्ही जाता, पापाच्या दलदलीत आणि खोल खाई तुम्ही जाता, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये मरण क्रियाशील होऊ लागतं. मरणाला विषारी नांगी फुटते, मरण हे तुमच्यासाठी घातक होतं आणि मग पापाचं वेतन मरण हे अटळ तुमच्या जीवनामध्ये येतं, त्यापासून तुमची सुटका होऊ शकत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, मरणाला विषारीपणा कुठून आला, मरण हे घातक कधी झालं, ज्या वेळेस आम्ही पाप करतो त्यावेळेस मरणाचा विषारीपणा जागृत होतो, मरण ऍक्टिव्हेट होतं, ते सक्रिय होतं, त्याला घातकपणा येतो. हेच नेमकं एदेन बागेमध्ये घडलं. सर्पाने हवेला भुरळ घातली, तिने निषिद्ध केलेलं फळ खाल्लं, आपल्या नवऱ्याला ते दिलं, आदामान हवेकडून पाप घडलं. आणि ज्या क्षणी त्यांच्याकडून पाप घडलं त्यावेळेस मरणाची नांगी जे पाप ते झाल्यामुळं मरणाला नांगी आली, विषारीपणा आला आणि ते घातक होऊन मानवजातीमध्ये मरण पसरलं. ज्याने मृत्यूला ऍक्टिव्हेट केलं, क्रियाशील केलं, ते जर तुम्ही आपल्यापासून दूर ठेवलं, त्यापासून जर तुम्ही वंचित राहिला, त्यापासून तुम्ही अलप्त राहिला, त्या पापाला जर तुम्ही आपल्यापासून विभक्त केलं, तर मग मरण तुमच्यावर कुठली सत्ता गाजू शकत नाही. मरणाचा विषारीपणा निघून जातो, ते निष्क्रिय होतं आणि ते तुमच्यावर हावी होऊ शकत नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून साध्या सोप्या काही प्रश्नांची उत्तर देण्याचा आपण यावेळेस प्रयत्न करूयात. प्रश्न नंबर 1, मृत्यूला क्रियाशील करणारं, त्याला विषारी नांगी देणारं, त्याला घातक करणारं, ह्याचं नाव काय? त्याचं उत्तर आहे, त्याचं नाव पाप. पाप मरणाला क्रियाशील, घातक आणि विषारी करतं. मग जर पाप आमच्यापासून आम्ही बाजूला ठेवलं, पापापासून आम्ही अलिप्त राहिलो, वेगळं राहिलो, तर काय होईल? त्याचं उत्तर आहे, तर मग मरण निष्क्रिय होईल, त्याची नांगी मोडली जाईल, ते आमच्यावर प्रभाव पाडू शकत नाही, आमच्यावर ते प्रभुत्व गाजू शकणार नाही. तिसरा प्रश्न, मनुष्य कसा आहे? त्याचं उत्तर आहे, मनुष्य पापी आहे. दावीद राजा स्तोत्र 51 मध्ये म्हणतो, पहा मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाचाच मी पातकी आहे. प्यानो, मानव जातीमध्ये पाप पसरलेला आहे आणि म्हणून ज्यावेळेस आमचा जन्म होतो, आमचा जन्मच मुळात पापात आहे, पापातच आमचा जन्म होतो आणि म्हणून मनुष्य पापी आहे. मग चौथा प्रश्न आहे, पापी मनुष्य पाप दूर करू शकेल काय? तर याचं उत्तर नाही असं आहे. जर आम्ही स्वतः जन्मताच पापी आहोत, जर दैनंदिनरित्या आमच्याकडून पाप घडतं, तर आम्ही स्वतःहून आमचं पाप दूर करू शकत नाही. आणि म्हणूनच प्रियांनो, म्हणूनच त्या पवित्र देवाला, त्या देवाच्या पुत्राला, जो पवित्र आहे, जो निष्पाप आहे, त्याला 2000 वर्षापूर्वी मानव देह धारण करून बेथलेमातील त्या घवाणीमध्ये यावं लागलं आणि तोच प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपानं या भूतलावर आला. पापी मनुष्याला स्वतःचं पाप दूर करू शकत नव्हता, ते अशक्य होतं आणि म्हणून पवित्र देव हा मनुष्य झाला आणि या भूतलावर तो आला. इब्री लोकास पत्र याचा 2 अध्याय आणि 14 वचन, त्यामध्ये असं म्हटलं आहे, ज्या अर्थी मुले म्हणजे तुम्ही आणि मी विश्वासणारे, ज्या अर्थी मुले रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही म्हणजे येशूही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. यात हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा सैतान
याला त्यांनी शून्यवत करावं आणि आपणा सर्वांना पापापासून मुक्त करावं, त्याच्या दास्यातून मुक्त करावं, म्हणून येशू ख्रिस्त या जगात आला. आम्ही रक्तमांसाचे पापी मनुष्य, तर आमच्यासाठी तो देखील रक्तमांसाचा झाला आणि तो निष्पाप येशू ख्रिस्त आमचं पाप स्वतःवर घेऊन पापाचं वेतन जे मरण ते आम्हापासून त्याने दूर केलं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या प्रियांनो, त्या एदेन बागेमध्ये त्या सैतानाला एक गोष्ट पुरेपूर ठाऊक होती. एका गोष्टीची त्याला खात्री नव्हे विश्वास होता. कुठल्याही कारणाने जर आदामान हवेला भुरळ घालून त्यांना मोहात पाडून त्यांच्या हातून जर मी पाप घडवलं तर पापाचं वेतन मरण हे त्यांना निश्चित येणार, कारण मरणाची रांगी पाप आहे. आणि म्हणून सैतानाने काय केलं, फार हुशारीने त्यांना पापात पाडलं आणि त्याचा परिणाम, भयंकर परिणाम त्यांना भोगावा लागला. त्याचप्रमाणे 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मानवरूप धारण करून या भूतलावर आला, त्यावेळेस त्याला देखील एक गोष्ट कटाक्षाने माहीत होते. त्या एदेन बागेत ज्याप्रमाणे सैतानाने पापाला जन्म दिलेला आहे, आदामान हवेद्वारे पाप मानव जातीमध्ये आलं, त्या पापाचं जर मी बिमोड केला, त्या पापावर मी विजय मिळवला, याचा अर्थ संपूर्ण मानवजातीचं पाप जर मी स्वतःवर घेतलं, ते पाप मी स्वतःच्या खांद्यावर वाहिलं, तर मग संपूर्ण मानवजात पापापासून मुक्त होईल आणि पापाचा भयंकर परिणाम जे मरण, त्या अनंतकालिक मरणापासून त्यांची सुटका होईल. ही पुरेपूर खात्री आणि विश्वास येशू ख्रिस्ताला होता. आणि त्याच विश्वासाने तो निष्पाप प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला. आम्हा सर्व मानवजातीचं पाप घेऊन तो वधस्तंभावर गेला, पापापासून आम्हाला मुक्त केलं. आणि म्हणून मरणाची नांगीचे पाप, त्या पापापासून आम्ही मुक्त झाल्यामुळं मरणाची सत्ता आता आमच्यावर चालणार नाही. जसा तो मृत्युंजय ख्रिस्त पुनरुत्थित झाला, तसं ज्यांचं पाप निघून गेलेलं आहे, ख्रिस्ताच्या रक्तामध्ये पापांची क्षमा ज्यांची झालेली आहे, ते शेवटी पुनरुत्थित होणार, हे विश्वासानं आम्ही या ठिकाणी आम्ही जगलं पाहिजे. प्रियानो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. या सर्वाचं मूळ कारण जे आहे ते पापावर येतं. जर तुम्हाला मृत्यूची भीती वाटते, अनंतकालिक नरक आहे, नरक अग्नीची शिक्षा आहे, अग्नीचं सरोवर आहे, ती जर आम्हाला नको असेल, तर आम्ही जिवंत असतानाच ह्या जीवनामध्ये आम्ही पापाचा बिमोड केला पाहिजे, पापाशी झगडलं पाहिजे, पापाशी तुंबळ युद्ध आणि झुंज करून रोज आणि रोज दैनंदिनरित्या आचारानं, विचारानं, उच्चारानं ज्या पापाशी तुम्ही झुंज केली, पापापासून तुम्ही अलिप्त राहिला, पापापासून स्वतःला दूर केलं, तर मग मृत्यू तुम्हाला कवटाळू शकत नाही. मृत्यूचं साम्राज्य तुमच्यावर चालणार नाही, कारण मरणाची नांगी पाप आहे. हे रहस्य आम्ही समजून घेणं फार महत्वाचं आहे. मुळाशी आम्ही घाव घातला पाहिजे. पापाशी तुम्ही झगडा केला, युद्ध केलं आणि पापावर विजय मिळवला, मृत्यू तुमचं काही करू शकत नाही. ज्यावेळेस काही लोकांना त्वचा रोग होतो, इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो, तर त्यावेळेस हातावर काही जखमा होतात आणि मग डॉक्टर त्यांना मलम लिहून देतात. परंतु हा वरवरचा तात्पुरता उपाय झाला. डाव्या हातावर जर जखम झाली, तिथे मलम लावला तर लस पसरती, ती जखम उजव्या हातावर येते, नंतर पोटावर येते, पाठीवर येते, पायावर येते, संपूर्ण ती लस पसरत जाते. नुसतं वरवर मलम लावून उपयोग नाही. मग काय झालं, नंतर अँटीबायोटिक नावाच्या औषधाचा शोध लागला. हे अँटीबायोटिक नुसतं जखमीवर लावण्यासाठी नाही, ते तोंडावाटे घेण्याचं औषध आहे. हे अँटीबायोटिक काय करतं, हे तोंडावाटे घेतल्यानंतर ते रक्तात मिसळतं आणि ह्या जंतूंचं जे मूळ कारण आहे इन्फेक्शन, त्या जंतूंना ते नष्ट करतं. मग वर मलम लावायचं गरज नाही. तर आम्ही काय केलं पाहिजे, पोटातून घेतलेल्या औषधाने मुळासकट तो आजार निघून जातो आणि पुन्हा ती जखम आम्हाला पुन्हा दिसणार नाही. तसंच मृत्यूला जर तुम्हाला पराभूत करायचं असेल, मृत्यूवर विजय मिळवायचा असेल, तर मुळाशी गाव घातला पाहिजे. मृत्यूचं मूळ कारण काय, पाप. ह्या पापाचा बिमोड करा. रोज आणि रोज होणाऱ्या पापापासून स्वतःला अलिप्त करा. निष्पाप जीवन तुम्ही जगलात की मृत्यू आपोआप तुम्हाला घाबरून जाईल, मृत्यूची पळताभूत होईल. मृत्यू तुम्हाला अडवू शकणार नाही, कारण पापाचं वेतन मरण आहे. जर तुम्ही पापावर विजय मिळवला तर लक्षात ठेवा, पुनरुत्थान अटळ आहे, त्यामध्ये कधी बदल होणार नाही. प्रेषितांची कृत्ये याचा 2 अध्याय आणि 24 वचन, त्या ठिकाणी असं म्हटलंय, त्याला म्हणजे येशूला देवाने मरणांच्या वेदनापासून सोडून उठविले, कारण
त्याला मरणाच्या स्वाधीन राहणं अशक्य होतं. किती सुंदर वचन आहे. येशूला मरणाच्या स्वाधीन राहणं अशक्य होतं. इट वॉज इम्पॉसिबल फॉर डेथ टू कीप अ होल्ड ऑन जीसस. हा निष्पाप देवाचा पुत्र ज्यावेळेस मरण पावला, मरणाला त्याला कबरेमध्ये ठेवणं अशक्य होतं. आणि म्हणून तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झालेला आपल्याला दिसतं. प्रियानो, या ठिकाणी आपल्या लक्षात घेण्यासारखं आहे, त्या तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्ताला कबरेतून बाहेर येण्यासाठी कुठली धडपड करावी लागलेली नाही, कुठली झटाझट करावी लागलेली नाही, कुठलाही प्रयत्न करावा लागलेला नाही. उलट येशूला त्याचा मूत्रदेह कबरेत ठेवण्यासाठी मरणाला धडपडावं लागलेलं आहे. मरण झटू लागलं, कारण येशूचा मृतदेह ती कबर त्या ठिकाणी ठेवू शकत नव्हती. येशू पुनरुत्थित झाला. आणि म्हणून जर तुम्ही पापाशी लढला, पापाशी झुंज दिली, पापावर तुम्ही प्रभुत्व मिळवलं, पापावर जर तुम्ही विजय मिळवला, तर मग त्या शेवटल्या भयानक दिवशी कुठली कबर तुम्हाला अडवू शकणार नाही. तुमचा तो मृतदेह कबरेमध्ये ठेवू शकणार नाही. पुनरुत्थान निश्चित आहे, कारण पापाचं वेतन जे मरण, त्या पापाशी तुम्ही लढा दिलेला आहे. म्हणून जिवंत असताना ह्या जीवनामध्ये आम्ही पापाशी झगडलं पाहिजे. पापाला जर तुमच्यापासून अलिप्त केलं, तर मग पुनरुत्थान अटळ आहे. सध्या कोरोना व्हायरस ही महाभयंकर महामारी संपूर्ण जगामध्ये फैलावलेली आहे. प्रत्येक मनुष्य जणू काय मृत्यूशी लढत आहे, झगडत आहे. आणि ह्या लढ्यामध्ये देशातील अनेक शास्त्रज्ञ, बहुसंख्य अनेक सायंटिस्ट कोरोना व्हायरस विरुद्ध लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. का ते ही लस शोधत आहेत? कारण जर ह्या लसाचा शोध लागला, ही लस जर मनुष्यांना दिली गेली, तर मग कोरोना व्हायरसमुळे होणारा मृत्यू हा तुम्हाला टाळता येईल, मृत्यूपासून तुमचा बचाव होऊ शकेल. आणि म्हणून युद्ध पातळीवर अनेक शास्त्रज्ञ लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रियानो, जर कुणी कदाचित ही लस शोधून काढली, तर कदाचित त्याला नोबेल पारितोषिक देण्यात येईल. कारण लाखो लोकांचे प्राण वाचवणारी ही कोरोना व्हायरसची लस जर कुणी शोधून काढली, तर खरोखर त्याचा फार मोठा मान होईल, सन्मान होईल. अग्नीचा सरोवर जे दुसरं मरण, जो भयानक नरक अग्नी, यांच्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल, हे जर तुम्हाला टाळायचं असेल, तर त्याच्या विरुद्ध सुद्धा एक लस आहे. ही लस कोणची तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. ही लस जर तुम्ही धारण केली, ही लस जर तुम्ही घेतली, तर अग्नीचा सरोवर किंवा नरक अग्नी हा तुम्हाला निश्चितपणे टाळता येतो. आणि ती लस म्हणजे तुमचं निष्पाप जीवन होय. रोज दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमच्या हातून असंख्य पाप घडतात. आचाराने, विचाराने आणि उच्चाराने अशुद्ध, अमंगळ, व्यभिचारी विचार आमच्या मनामध्ये येतात. मनामध्ये दुष्ट प्रवृत्ती असते. मनामध्ये इतरांबद्दल राग आहे, द्वेष आहे, गर्व आहे, मत्सर आहे. अनेक गोष्टींचा स्वार्थ आमच्या मनामध्ये असतो. अनेक गोष्टींचा लोभ आमच्या मनामध्ये असतो. ह्या पापांशी रोज जर तुम्ही झगडलात, त्याच्याशी युद्ध केलं आणि ह्या मोहपाशावर विजय मिळून जर तुम्ही विजय जीवन जगलात, तर ती लस तुम्ही मिळवली असं समजा. आणि ही लस जर तुम्ही घेतली असेल, तर त्या शेवटल्या दिवशी कुठली कबर तुम्हाला अडवू शकणार नाही. तुमचं पुनरुत्थान निश्चित होणार. पुनरुत्थाने अटळ आहे. योहान कृष्णवर्तमानेचा 11वा अध्याय, त्यामध्ये येशूने म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. येशूने म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. 2000 वर्षापूर्वी त्या इस्रायल देशामध्ये ज्याच्या ठिकाणी येशू फिरला, वावरला, अनेक रोग्यांना त्याने बरं केलं. परंतु कोणत्या रोग्याला कधी बरं करायचं, कसं बरं करायचं, हे सर्वस्वी त्या देवावर, सर्वसमर्थ देवावर अवलंबून होतं. परमेश्वराचे विचार कधी कधी आपल्यापेक्षा भिन्न असतात. होय, परमेश्वर म्हणतो, तुमचे विचार ते आमचे विचार नाहीत, तुमच्या कल्पना त्या माझ्या कल्पना नव्हत. कारण जसं पृथ्वीच्या वर आकाश फार उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून भिन्न आहेत. आम्हाला अनेक वेळा वाटतं परमेश्वराने ताबडतोब ह्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मिटवावा, यापासून आम्हाला अलिप्त करावं, हे संकट आमच्यापासून टळून जावं असं आम्हाला अनेक वेळा वाटतं. परंतु प्रियांनो, परमेश्वराचे मार्ग आणि आमचे मार्ग काही भिन्न असतात. म्हणून
याबद्दल आम्ही निश्चितपणे संरक्षण घेतलं पाहिजे, संपूर्णपणे त्याची आम्ही दक्षता बाळगली पाहिजे, प्रार्थनाशील आम्ही राहिलं पाहिजे. परंतु हे वादळ, करोना व्हायरस वादळ कधी कुठं कसं मिटवायचं हे संपूर्ण परमेश्वरावर अवलंबून आहे. परमेश्वराने अनेक रुग्णांना बरं केलं, पण कसं बरं केलं हे आपण पाहूयात. एकदा पेत्राची सासू तापाने फणून पडली होती. त्यावेळेस असं म्हटलेलं आहे, येशू त्या ठिकाणी आला, त्याने तिच्या हाताला स्पर्श केला, लागलेच तिचा ताप निघाला आणि ती येऊन येशूची सेवा करू लागली. कसं बरं केलं? तात्काळ तत्क्षणी येशूने पेत्राच्या सासूला बरं केलं. नंतर योहान कृत सुवर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्ये वाचतो, बेथेस्दा नावाचं एक तळं होतं आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, रोगी, आंधळे, लंगडे आणि लुळे अशा पुष्कळ जणांचा समुदाय त्या ठिकाणी होता. पुष्कळ जणांचा समुदाय म्हणजे साधारण आपण एक कल्पना करूया की 100 किंवा 200 लोक त्या ठिकाणी असतील, रोगी लोक. येशू त्या ठिकाणी गेला आणि 38 वर्षाचं जो दुःख न करी ते एकट्याला त्याने बरं केलं आणि त्या ठिकाणी निघून गेला. होय, आणखी 150-200 लोक त्या ठिकाणी होते, आंधळे होते, लंगडे होते, लुळे होते, त्यांना बरं करण्याची गरज होती, पण येशूने प्रत्येकालाच बरं केलं नाही. फक्त 38 वर्षाचं दुःख न करायला बरं करून तो निघून गेला. त्याने असं का केलं याचं उत्तर माझ्याकडे नाही, परंतु परमेश्वराचे मार्ग आणि आपले मार्ग भिन्न असतात, वेगळे असतात. प्रियानो, पौलाचं उदाहरण आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. पौल हा देवाचा एक महान सेवक. पौलांनी परमेश्वरासाठी अनेक संकट सहन केले, त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी अनेक प्रवास त्यांनी सहन केला, अनेक मंडळांची स्थापना केली, जागरणे, उपास तापास, तुरुंगवास हे सर्व काही त्यांनी सहन केलं. अनेक वेळा मृत्यूच्या दाढेतून तो बाहेर आला. एवढे सगळे संकट सहन केले, त्याला स्वर्गीय साक्षात्कार देखील झाला. आणि हे सर्व केल्यामुळं संत पौल म्हणतो, प्रगती करण्याच्या विपुलतेने मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आलेला आहे. या पौलाला कुठला तरी एक शारीरिक व्याधी होता. कुठला व्याधी हे तो सांगत नाही. काही जण म्हणतात त्याची दृष्टी मंद झाली होती, काही जण म्हणतात त्याला पोटाचा विकार होता, काय म्हणतात त्याचे हात निकामी झाले होते. कुठला तरी व्याधी त्याला यातना आणि वेदना अशा होत होत्या. पौल म्हणतो, मी प्रभूला 1 नाही 2 नाही 3 वेळा विनंती केली, प्रभू हा शरीरातला काटा मजपासून दूर कर. पहा आता फरक पहा. पेत्राच्या सासूला तत्क्षणी बरं केलं. हा जो पौल आहे, देवाचा सेवक, देवासाठी कार्य करणारा, 1 नाही 2 नाही 3 वेळा परमेश्वराला विनंती करतो, प्रभू हा काटा मजपासून दूर कर. प्रभूने त्याला काय उत्तर दिलं? अरे पौला, हा काटा तुझपासून दूर होणार नाही. हा शारीरिक व्याधी तुझ्यापासून कायमचा राहील, मरेपर्यंत राहील. हा सैतानाचा दूत तुला ठोसे मारणार, परंतु हे सर्व सहन करण्यासाठी माझी कृपा तुला पुरी आहे. पौलाला बरं केलं नाही, त्याला अशक्त ठेवलं, कारण परमेश्वर म्हणतो माझ्या तुझ्या अशक्तपणात माझी शक्ती कार्य करते. आणि म्हणून कुणाला कधी कसं बरं करायचं हे परमेश्वरावर अवलंबून आहे. प्रियानो, येशूने म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक मृतांना पुनरुत्थित केलं. त्यातले जे 3 मृत आहेत त्यांच्याकडे आपण पाहणार आहोत. मृतावस्थेमध्ये असताना कोणत्या स्थितीमध्ये त्यांनी बरं केलं हे आपण यावेळेस पाहूयात. मत्ते कृत सुवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 18वं वचन. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, याईर नावाचा एक शताधिपती होता आणि त्याची मुलगी मरण पावली होती. तेव्हा याईर येशू ख्रिस्ताकडे आला आणि तो म्हटला, गुरुजी, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी तुम्ही जर येऊन तिच्या डोक्यावर आपला हात ठेवला तर ती जिवंत होईल. याईरची मुलगी कधी मेली होती? तो म्हणतो इतक्यात मेली होती. येशू आतमध्ये गेला, तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हटला, मुली उठ, आणि ती जिवंत झाली आणि ती बोलू लागली. पहा, याईराची कन्या नुकतीच मेली होती. कदाचित काही क्षण झाले असतील, काही मिनिटं झाली असतील आणि तिला प्रभूने पुनरुत्थित केलेलं आपल्याला दिसतं. पुढची एक घटना लूक सुवर्तमानाचा 7वा अध्याय आणि 11वं वचन. येशू नाईन गावातून चाललेला आहे
आणि नाईन गावात जात असताना नाईन गावाच्या वेशीकडं एक तिरडी येत होती, एक प्रेत यात्रा चाललेली होती. आणि ह्या प्रेत यात्रेमध्ये तिरडीवर एक तरुण मुलगा मरण पावलेला, त्याचा मृतदेह चाललेला होता. हा मुलगा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती. त्यावेळेस येशूने हे दृश्य पाहिलं. त्यावेळेस येशू त्या तिरडीजवळ गेला आणि त्याने तिरडीला स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी थांबले असं म्हटलं आहे. मग तो येशू मुलाला म्हटला, मुला मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मुलगा उठून बसला आणि बोलू लागला. हा मुलगा मरण पावून कदाचित 1 दिवस तरी झालेला असेल, कारण तो मुलगा मरण पावला. सर्व प्रियजन गोळा झाले, तिरडी तयार करण्यात आली, त्या मृतदेहाला तिरडीवर ठेवण्यात आलं आणि ती तिरडी गावाच्या वेशीच्या बाहेर चाललेली असताना येशूने त्याला बरं केलं. म्हणजे मरून तो कदाचित 1 दिवस होऊन गेलेला असेल. पहा त्यातला फरक पहा. यायराच्या कन्या नुकतीच मरण पावली होती, येशूने तिला बरं केलं. नाईनगावच्या विधवेचा मुलगा मरून 1 दिवस झाला होता, त्याला देखील येशूने बरं केलं. पुढे येऊयात. योहान वर्तमानाचा 11वा अध्याय आणि 22वा वचन. येशूचा मित्र लाजार मरण पावलेला आहे आणि तो बेथानी या ठिकाणी आहे. येशू जेव्हा बेथानीमध्ये आला त्यावेळेस वचन आम्हाला सांगतं लाजाराला मरून 4 दिवस होऊन गेले होते. त्यावेळेस येशू बेथानीमध्ये आला. मग येशू लाजाराच्या कबरेजवळ गेला. तेव्हा मार्था येशूला म्हटली, प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण लाजाराला मरून 4 दिवस होऊन गेलेले आहेत. मग येशू कबरेजवळ जाऊन म्हटला, धोंड बाजूला करा. आणि मोठ्याने तो म्हटला, लाजारा बाहेर ये. त्यावेळेस मृत झालेला लाजार बाहेर आला. लाजाराला मरून 4 दिवस झाले होते. 4 दिवस मृत लाजाराला देई येशूने जिवंत केलं, पुनरुत्थित केलं. स्तेफन, आपल्या सर्वांना हे नाव ठाऊक असेल, येशू ख्रिस्तासाठी, पुनरुत्थित ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झालेला पहिला शिष्य. प्रेषितांची कृत्ये याचा 7व्या अध्यायामध्ये आपण वाचतो. ज्यावेळेस स्तेफन भाषण देऊ लागला आणि तो येशू हा मसीहा आहे याची कबुली देऊ लागला, संपूर्ण यहुदी लोक, यहुदी समाज हे संतापले, रागावले आणि त्या सर्वांनी दगडमार करून स्तेफनाला ठार केलं. त्या स्तेफनाला मरून आता 2000 वर्ष निघून गेलेले आहेत. प्रियानो, मृत झालेले व्यक्ती पहा कोणकोणत्या काळामधल्या आहेत. यायराची कन्या नुकतीच मरण पावली होती. नाईनगावच्या विधवेचा मुलगा मरून 1 दिवस लोटून गेला होता. लाजाराला मरून 4 दिवस होऊन गेले होते. स्तेफनाला मरून आज 2000 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे. तरी प्रियांनो, येशू ख्रिस्त जो काल, आज आणि सर्व काळ सारखाच आहे, तो म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. प्रियांनो, येशू म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. मरणातल्या कुठल्याही स्थितीमध्ये तुम्ही असू द्या, पण आम्हाला पुनरुत्थित करायला येशू समर्थ आहे. तो म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. या येशूच्या मरणासंबंधाने थोडीशी घटना पाहण्याचा यावेळेस विचार करूयात. स्तोत्रकर्ता दावीद 91व्या स्तोत्रामध्ये म्हणतो, पहा मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाचाच मी पातकी आहे. प्रियांनो, प्रत्येक मनुष्य जो आहे, प्रत्येक मानव जो आहे, ज्याचा जन्म स्त्री आणि पुरुष याच्या मिलनाने होतो, मनुष्याच्या इच्छेने होतो, तो जन्माचाच पापी आहे. आदाम आणि हवेकडून पाप मानवजातीमध्ये आलं आणि म्हणून तुम्ही, मी, आम्ही प्रत्येक जण जन्माचेच पापी आहोत. आमच्यामध्ये ते बी रुजलं गेलेलं आहे आणि म्हणून आम्ही जन्माचाच पापी आहोत असं दावीद या ठिकाणी म्हणतो. परंतु येशू ख्रिस्ताच्या बाबतीत हे सत्य नाही, हे खरं नाही. येशूचा जन्म कसा झाला तर योहान त्याच्या 1ल्या अध्यायामध्ये 13व्या वचनात तो म्हणतो, परंतु येशूचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याच्या इच्छेने झाला नाही, तर देवाच्या इच्छेने तो झाला. मरिया आणि योसेफ यांचा सहवास होण्यापूर्वी, यांचा संबंध होण्यापूर्वी अद्भुतरित्या, चमत्कारिकरित्या पवित्र आत्म्याच्या योगाने मरिया गर्भरूप झाली आणि म्हणून येशूचा जन्म निष्पाप स्थितीमध्ये झालेला आहे. निष्पाप स्थितीमध्ये झालेला जन्म आणि पुढे 33.5 वर्ष येशू निष्पाप जीवन जगला. आणि म्हणून जो निष्पाप होता, ज्याला पाप ठाऊक नव्हतं, त्याच्यावर मृत्यू कधीच झडप घालू शकत नव्हता.
कारण पापाचं वेतन मरण आहे. जर येशू निष्पाप आहे, त्याचा जन्म निष्पाप, त्याचं जीवन निष्पाप, तर मरण त्याच्यावर हल्ला करू शकत नव्हतं. प्रियानो, परंतु ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त भूतलावर आला, अवतीभोवती त्याने काय पाहिलं? संपूर्ण मानवजात पापाच्या दलदलीमध्ये, पापाच्या दरीत आणि खाईत अडकलेली त्यांनी पाहिली. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं, रोमकरास पत्र याचा 3 अध्याय 23 वचन, कारण सर्वांनी पाप केलेला आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत. होय, पापाचा हाहाकार झालेला, जसं कोरोना व्हायरसने संपूर्ण मानवजातीला गिळंकृत केलेलं आहे, तसं संपूर्ण मानवजातीला पापाने गिळंकृत केलेलं येशूने त्यावेळेस पाहिलं. आणि मग येशूने काय केलं? संपूर्ण मानवजातीचं पाप त्याने स्वतःवर घेतलं. ते पाप त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतलं. पाप आपल्या मस्तकावर घेऊन पापाचं वेतन मरण, ती शिक्षा त्याने वधस्तंभावर भोगली. तुमचं आणि माझं पाप ज्यावेळेस त्याने स्वतःवर घेतलं, त्यावेळेस मरणाने काय पाहिलं? मरणाने पाहिलं वधस्तंभावर एक मनुष्य. हा मनुष्य स्वतः निष्पाप आहे, कुठलाही पापाचा कलंक त्याच्यावर नाही, परंतु संपूर्ण मानवजातीचं पाप त्याच्यावर लादलेलं पाहिलं. आणि म्हणून मरणाने आपली विषारी नांगी काढली, येशूला त्या वधस्तंभावर डंक मारला आणि येशू मृत्यू पावला. तुमच्या माझं पाप स्वतःवर उसणं घेतल्यामुळं येशू मरण पावला. पण त्याचा परिणाम काय झाला? ज्यावेळेस आमचं पाप त्याच्यावर लादलं गेलं, त्यावेळेस आमचं पाप धुतलं गेलं. आम्ही पाप विरहित असं झालो. आमचं पाप त्याच्यावर लादलं गेल्यामुळं आमच्या पापाची नांगीची मरण, ते मात्र आमच्यापासून दूर केलं गेलं. म्हणून मरणावर विजय मिळून तुम्ही आणि मी देखील पुनरुत्थित होऊ शकतो. हा शुभ संदेश आणि सुवार्ता आज आहे. आमचं स्वतःचं पाप येशूने त्याच्यावर घेतलं. होय, म्हणून यशाया म्हणतो, आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, आमच्या अपराधांमुळे तो घायल झाला, आमच्या दुष्कृत्यांमुळे तो ठेचला गेला. आमचं पाप स्वतःवर घेतल्यामुळं पापाचं वेतन मरण ही आमची शिक्षा माफ झाली. प्रियानो, येशूने काय केलं? आम्हाला पापापासून रिक्त केलं. पापापासून आम्हाला मोकळं केलं, आमची सुटका केली. आमचं पाप येशूकडं हस्तांतरित झालं. आम्ही पापापासून मुक्त झालो, त्याच्यावर ते पाप लादलं गेलं आणि म्हणून पापाचं वेतन मरण हे त्याला भोगावं लागलं. संत पौल करंथीकरास 2 पत्र याचा 5वा अध्याय आणि 21व्या वचनात तो म्हणतो, ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला तुमच्या आमच्याकरता पाप असं केलं गेलं, यासाठी की त्याच्या ठाई आम्ही देवाचे नीतिमत्व असं गणलं जावं. आमचं पाप त्याच्यावर गेल्यामुळं आम्हाला पापाचं वेतन मरण ही शिक्षा रद्द झाली. ही आमची सुवार्ता आहे आणि म्हणून आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताचे शिष्य आहोत, ज्यांना त्याच्या पावलावर पाऊल टाकून आम्हाला जायचं आहे. प्रियानो, कोरोना व्हायरस या असाध्य महामारीने जवळजवळ जगभरातून सर्वीकडं लॉकडाऊन झालेला आहे. आपलं सर्वजण जाणत आहात. आपल्या भारत देशामध्ये लॉकडाऊन पुकारला गेलेला आहे. 21 दिवसाचा लॉकडाऊन संपला. आता पुन्हा लॉकडाऊन 2 म्हणजे 19 दिवसाचा पुढचा लॉकडाऊन चालू आहे. लॉकडाऊन याचा अर्थ काय? तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पडू शकत नाही. होय, तुम्हाला घरामध्ये राहणं अनिवार्य आहे, अगत्याचं आहे. तुम्ही घराच्या बाहेर पडणं हा तुमच्यासाठी मज्जाव किंवा निषेध आहे. घराच्या बाहेर तुम्हाला येणं आता होणार नाही. तुम्हाला नो एंट्री आहे. याला म्हणतात लॉकडाऊन. आज संपूर्ण भारत देशामध्ये लॉकडाऊन पुकारलेला आहे. तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पडायचं नाही. घराच्या बाहेर पडणं तुमच्यासाठी निषिद्ध आहे. परंतु देवाची उपकार स्तुती करूयात, त्याच्या नावाला धन्यवाद देऊयात. आमचा देव सर्वसमर्थ, सर्वव्यापी, सर्वज्ञानी देव आहे. होय, जर त्या वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताच्या रक्तानं जर तुमची पापं धुतले गेलेले आहेत, त्या वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताच्या रक्तानं जर तुमची पापं धुतले गेलेले आहेत, त्या ख्रिस्ताने रक्तसंचन केल्यामुळं तुमची सर्व पापं शुद्ध झालेली आहेत, त्या ख्रिस्ताच्या रक्तानं तुमचं पाप विमोचन झालेलं आहे, तर मग जगातील कुठलीही कबर तुम्हाला लॉकडाऊन ठेवू शकत नाही. कुठलीही कबर तुम्हाला लॉकडाऊन म्हणून ठेवता येत नाही. तुमचं मृत्यू शरीर ती दाबून ठेवू शकत नाही. ज्या ज्या कोणाची पापाची क्षमा झालेली आहे, जे जे कोणी पापापासून रिक्त झालेले आहेत, त्या शेवटल्या दिवशी कुठली कबर तुम्हाला अडवू शकत नाही. तुमचं लॉकडाऊन ती करू शकत नाही. तुमचा ज्या कोणत्या थडग्यामध्ये तुम्ही असणार, थडगं उघडणार, तुम्ही मोकळे होणार आणि देवाच्या गौरवासाठी तुमचं पुनरुत्थान होणार, ते अटळ आहे.
त्यासाठी आपण देवाला धन्यवाद देऊया, त्याचं गौरव करूयात. आणि ह्याची आठवण करून देताना संत पौल थेसलोनिकेकरास पहिलं पत्र याचं 14 अध्याय आणि 16 वचनात तो म्हणतो, मग आज्ञाध्वनी, आद्य देवदूताची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होताच प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. आणि मग काय होईल? जे कोणी ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत त्यांचं लॉकडाऊन संपणार, तुमची खबर तुमचं लॉकडाऊन संपवणार, ते थडगं उघडणार आणि जे मेलेले आहेत ते पुनरुत्थित होणार. हे अटळ आहे, काळ्या दगडावरची रेग आहे, कुठली खबर तुम्हाला अडवू शकणार नाही. आणि म्हणून संत पौल पुढे म्हणतो, ते ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते उठतील आणि प्रभूला सामोरे जाण्यासाठी मेघारूढून अंतराळात घेतले जातील. मृत्यू तुमच्यावर हावी होणार नाही, मृत्यू आपली शक्ती तुमच्यावर दाखवू शकणार नाही, मृत्यू त्या ठिकाणी ओशाळणार आहे. आणि म्हणून जे कोणी ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत, ज्यांच्या सर्व पापांची शिक्षा, जी वेतन, जे मरण ख्रिस्ताच्या रक्तामध्ये पाप धुतले गेलेले आहेत, त्यांना मृत्यू अडवू शकणार नाही. मृत्युंजय ख्रिस्तासारखं तुम्ही देखील मृत्युंजय होणार. आणि म्हणून येशूने मृत्यूला डिॲक्टिवेट केलं, मृत्यूची नांगी मोडली, मृत्यूचा विषारीपणा घालवून टाकला, मृत्यूला निकामी निष्क्रिय त्याने केलेला आहे. आज सुद्धा मृत्यूचं अस्तित्व आहे, पण त्याचा विषारीपणा, त्याचा घातकपणा, त्याची नांगी मोडली गेलेली आहे. आणि म्हणून देवाला गौरव देऊयात. आणि म्हणून देवाचा सेवक संत पौल हा सरळ मृत्यूला सामोरे जातो, मृत्यू पुढे तो उभा राहतो आणि बिनधास्तपणे, निर्भयपणे, बिनधोकपणे तो मृत्यूला आव्हान करतो. मृत्यूच्या डोळ्यात डोळा घालून तो म्हणतो, अरे मरणा तुझी नांगी कुठे, अरे मरणा तुझा विजय कुठे. मरणाची नांगी पाप, पण जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. आज मरण गिळंकृत केले गेलेलं आहे, मरणाचा पराभव झालेला आहे. पापाचे वेतन मरण ही शिक्षा ख्रिस्ताने बघून आम्हासाठी तारणाचा मार्ग खुला केलेला आहे. मरणाची नांगी आज मोडली गेली. प्रियानो, रस्त्यावर अनेक वेळा आपण गारुडीचा खेळ चाललेला पाहत असतो. हा गारुडी काय करतो तर त्याच्याकडे एक पुंगी असती आणि पुंगी तो वाजवायला सुरुवात करतो. आणि ही पुंगी वाजवायला लागताच त्याच्याकडे ज्या 2-3 डारल्या असतात त्या डारल्यातून साप बाहेर पडतात. आणि हे साप बाहेर पडल्यानंतर हे साप त्याच्या दिशेने येतात. आणि मग हा गारुडी त्या पुंगीच्या साह्याने ह्या सापांना आपल्या अंगा खांद्यावर खेळू लागतो. हे दृश्य पाहताच बघणाऱ्यांची पळताभुईत होती, भीतीने आपली गर्भ गाळीत होती, आपण गालन होतो, आपण त्या ठिकाणी अवाक होतो की हा गारुडी एवढे 3-4 साप आपल्या अंगावर कसे खेळू शकतो. आणि तो गारुडी सहजपणे ते साप आपल्या अंगावर खेळून पुन्हा एक वार ते डारलीत टाकून देतो. याचं कारण काय असेल, का तो हे सगळं करू शकतो? सर्वप्रथम ज्यावेळेस गारुडी हे साप पकडतो त्यावेळेस हा साप विषारी असतो, तो भयंकर घातक असतो. त्यावेळेस जर हा साप त्या गारुडीला चावला तर मरण अटळ असतं, तो त्या ठिकाणी मृत्यू त्याचा पाहू शकतो, कारण साप विषारी आहे. पण ह्या गारुडीने काय केलेलं आहे, त्या सापाचे विषारी दात तो काढून टाकतो, त्या दातातलं विष तो काढून बाजूला टाकतो. आता विष बाजूला काढल्यावर आता हा साप बिनविषारी होतो. आता हा साप कुठलाच घात त्याला पोहोचू शकत नाही, कुठली इजा त्याला करू शकत नाही, कारण साप बिनविषारी झालेला आहे. मनुष्याचा घात करणारं विष बाजूला काढून घेतलेलं आहे. येशूने 2000 वर्षापूर्वी नेमकं तेच केलं. त्या कालवरी टेकडीवर, वधस्तंभावर पापाचं वेतन जे मरण, मृत्यू जो आमचा घात करणारा होता, मृत्यू ज्याच्याकडे विषारी नांगी होती, ती नांगी येशूने मोडून टाकली. होय, त्या मरणाचं विष त्यांनी काढून टाकलं, मरणाचं बळ त्यांनी काढून टाकलं, मरणाचं सामर्थ्य त्यांनी उठवून टाकलं. आणि मरण हे आता निष्क्रिय झालं, मरण निकामी त्यांनी केलं, मरणाची धार त्यांनी मोडली. ख्रिस्त पुनरुत्थित झाला, मरणावर त्यांनी विजय मिळवला. होय प्रियानो, म्हणून आज जरी मरणाचं अस्तित्व असेल पण त्याची विषारी नांगी गेलेली आहे. आम्हाला जो घात करणार आहे तो घात ते करू शकत नाही. आणि म्हणून हा गारुडी जसा आपल्या अंगा खांद्यावर साप खेळवतो तसंच मरणाला भ्यायचं कारण नाही. आता हा साप आम्हाला काही करू शकणार नाही, कारण विष काढून टाकलेला आहे. आमचा घात तो करू शकणार नाही. मरणाला न भीता आम्ही सामोरे गेलं पाहिजे, कारण मरणाची नांगी मोडून टाकलेली आहे.
मत्तेकृत वर्तमान याचा 27वा अध्याय आणि 50वा वचन. मग येशू पुन्हा मोठ्याने ओरडून त्याने प्राण सोडला. तेव्हा काय झालं? यरुशलेमेतील जे मंदिर होतं त्या मंदिरातील पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभांगला. भूमी कापली, खडक फुटले, थडगे उघडले आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठविली गेली. हे वचन आम्ही गांभीर्याने वाचत नाही, आम्ही टाळतो. ज्यावेळेस येशू वधस्तंभावर मरण पावला त्यावेळेस थडगं उघडलं गेलं आणि पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठविली गेली. त्याच वेळेस मृत्यूचा मृत्यू झालेला आहे. मृत्यूचा डंक मारणारा विषारी नाग त्या ठिकाणी मरण पावला. त्याचं विष गिळंकृत केलं गेलं. मरण पावलेले पवित्र जन पुन्हा उठले. पुढं असं म्हटलेलं आहे, ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना ते दिसले. ज्या वेळेस येशू त्या वधस्तंभावर मरण पावला, स्वतः मृत्यू ह्याचा मरण झाला. मृत्यूचे लाजेने मान खाली गेली. तिथे ओशाळला मृत्यू. मृत्यू देखील ओशाळला. मृत्यूचं मरण त्या वधस्तंभावर झालेलं आपल्याला दिसतं. एदेन बागेमध्ये आपण पाहतो मृत्यूचा जन्म झाला. देव जो पिता याने स्वतः मृत्यूची ओळख आदाम आणि हव्याला करून दिली. तब्बल 4000 वर्षानंतर कालवरी टेकडीवरील जी बाग होती त्या बागेतील धनवंताच्या कबरेमध्ये देव जो पुत्र याने मरणाचा मृत्यू केला. त्याचं आयुष्य संपलं, मरण मेलं, येशू पुनरुत्थित झाला. मरणावर विजय मिळून मृत्यूंजय होऊन येशू पुनरुत्थित झाला. आणि म्हणून संत पौल म्हणतो, अरे मरणा तुझा विजय कुठे? अरे मरणा तुझी नांगी कुठे? प्रार्थना करूयात. प्रभू, आज खरोखर तू एक विजयशाली ख्रिस्त आहेस, याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मनुष्याचा 1 नंबरचा हाडवैरी शत्रू कबर आणि मरण याच्यावर तू विजय मिळवलास. तू पुनरुत्थित झालास आणि म्हणून आज मरणाची नांगी मोडली गेलेली आहे. मरण पराभूत झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही प्रभू ख्रिस्ती अनुयायी नात्याने पापाशी झगडावं, पापाशी लढा करावा. कारण मरणाची नांगी जे पाप, त्या पापाशी जर आम्ही बिमोड केला तर मग त्या भयानक दिवशी कुठली कबर आम्हाला रोखू शकणार नाही. आमचं पुनरुत्थान अटळ आहे. म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सर्व मागणं आमचं धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. Prabhu
यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस म्हणूयात. हे हे आमच्या आमच्या स्वर्गातील स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करीतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला मेलेल्यातून माघारी आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो, आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास प्रत्येक चांगल्या कामास आपणास सिद्ध करो. त्या येशूला युगानेयुग गौरव असो. आणि सर्व समर्थ देव, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद आपणावर आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. तुझी मात्र सेवा घडू दे जगा स्वर्ग उभारा तुलाच वंदन घे, अमुचे वैभव तू अवघे, तुझ्या मात्र चरणी रमू दे रजनी